मनसेने आपली भूमिका जाहीर केलेली आहे। मनसेने राज्य सरकारचा तीव्र शब्दांमध्ये विरोध केलेला आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, हा बॅनर आहे। या बॅनरच्या माध्यमातून दादर परिसरामध्ये हा मनसेकडून बॅनर लावलेला आहे। बॅनरवरील मजकूर मी आपल्याला वाचून दाखवतो की हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करत आहेत परप्रांतीयांची भक्ती, आता मनसेच उतरवणार यांची मस्ती, असा मजकूर लिहिलेला हा बॅनर आपण पाहतोय दादर परिसरामध्ये आहे। असेच बॅनर जे आहेत ते मनसेकडनं संपूर्ण मुंबईमध्ये लावण्यात येणार आहेत। आणि या बॅनरच्या माध्यमातून आपण पाहताय की मनसे उतरवणार मस्ती म्हणजे नेमक्या कशा प्रकारे ही मस्ती उतरवणार, कारण मनसे आपण पाहतो की मराठीच्या मुद्द्यावरनं आपण अनेक उदाहरणं पाहिलीत की ते खळकट्यापर्यंत ते आक्रमक असतात। आता आपण हा जो बॅनर लागलेला आहे याबाबत मुंबईकरांच्या काय भावना आहेत, मनसेची ही भूमिका कशी वाटते त्यांना, आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। दादा काय सांगाल, हा बॅनर आपण वाचलेला आहे? खूप चांगली आहे, खूप चांगली आहे मराठी लोकांसाठी। हे मी मनसे साहेबाचा म्हणजे साहेबाचा अभिमान करतो की गोरगरीब मराठी लोकांना रोजगार भेटणं आणि चांगलं राहणं, याच्याबद्दल मी राज साहेबाचे मनापूर्वक अभिमान आहे। पण ह्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की त्यांना मराठी शिकण्यासाठी काहीतरी थोडासा अवधी मिळावा, काही कालावधी मिळावा, जेणेकरून कालावधी घेणार ते लोक पूर्ण महाराष्ट्र घेतलं भैया लोकांना, आता काय संपूर्ण घेणार आहे का? मराठी लोक कुठे जाणार, कुठे जाणार? आपले घरदार हे लोक सगळे जमा करतात, रोडवर येणार ना मग मराठी लोक कुठे जाणार? मराठी लोक सांगा तुम्ही। तर आपण पाहिलं की हा एक सामान्य मुंबईकर होता, त्याला ही मनसेची भूमिका योग्य वाटते। आता आपल्याला पाहावं लागेल की मनसेने ही भूमिका जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकारकडून मनसेच्या भूमिकेबद्दल काय प्रतिक्रिया येते, ऑटो टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून काय भूमिका व्यक्त करण्यात येते, आणि आता हे बॅनर संपूर्ण मुंबईभर लागल्यानंतर ह्या मराठी सक्तीच्या आंदोलनाचं पुढे कसं स्वरूप होत जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी राजेश शिंदे, न्यूज 18 मराठी, मुंबई।